रास्त भाव दिला तर शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा आता ते PM योजना वगैरे याची काहीही गरज नाही. तुकडे टाकून देण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या मालाला रास्त भाव द्या अशी माझी एक इच्छा आहे. काही खासदार रेग्युलर त्या गावागावात जाऊन मी निधी दिलाय म्हणून सांगितले असं कुठलंही गाव नसेल माझ्या मते जिल्ह्यातलं. भ्रष्टाचारी म्हणून लोक हे करून आला, परत त्यांनाच तुम्ही सत्तेत घेऊन परत सत्ता करायला चालवायला आलाय, हे अपेक्षित नव्हतं ना जनतेला. नमस्कार, तारा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. रोजच तारा न्यूजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या आणि कोल्हापुरातल्या कानाकोपऱ्याच्या बातम्या बघत असता. पण आज आपण एका नवीन विषयासाठी पाडळी खुर्द दत्त मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आपल्याला सगळ्यांना दिसते. प्रचंड राजकीय धुमाकूळ सुरू आहे. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? राजवर्धन पाटील. तर काय वाटतंय, कसं आहे कोल्हापूरचं वातावरण एकंदरीत? आता एकंदरीत बघायला गेलं तर म्हणजे परिस्थिती बघायला झाली तर अँटी भाजपचं वातावरण या ठिकाणी आम्हाला तर वाटतंय. भाजप विरोधी वातावरण का? काय बरेचसेच आता बघतायचं तुम्ही, महागाई, बेरोजगारी ह्या संदर्भात जनतेमध्ये आक्रोश आहे. मग जनतेमध्ये आक्रोश आहे असं तुम्ही म्हणताय, तर मग एक मतदार आणि नागरिक म्हणून तुमची काय इच्छा आहे, काय व्हायला पाहिजे? आमचं एक म्हणजे मतदार म्हणून नागरिक म्हणून एक तरुण उमेदवार आम्हाला मिळाला तर बरं होईल आणि जनतेची जाण असणारा उमेदवार पाहिजे बस. यामध्ये पक्षाचा तुम्ही कुठला उल्लेख करणार आहे का? पक्षापेक्षा प्रस्थापित नको, सर्वसामान्य कुटुंबातला असावा. बरं, ह्याचं कारण समजू शकेल का आपल्या दर्शकांना? आतापर्यंत बघितलं तर प्रत्येक ठिकाणी प्रस्थापित लोक ह्या ठिकाणी सत्तेवरती आहेत. सर्वसामान्यानं सत्ता घ्यायची का नाही घ्यायची, म्हणून मी सर्वसामान्य, मला सर्वसामान्य पाहिजे. खरं तर असं म्हणतात की पिढीगत राजकारणी असतात त्यांनाच तिकीटं मिळतात, तेच राजकारणात उतरतात आणि सच्चा कार्यकर्ता जो असतो त्याला सतरंजी उचलायची वेळ येते कायम. अशी परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण झालेली आहे. मग आता तुम्ही ज्या पद्धतीने एक अनुमान सांगितला त्या पद्धतीनं कोण उमेदवार तुमच्या नजरेस आहे का? बाजीराव खाडे. बाजीराव खाडे खरं तर 3 वर्ष निवडणुकीची तयारी करत होते आणि ते राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत. आणि खरं तर वातावरण असं होतं की काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळण्याचे चान्सेस होते. पण आता खरं तर बाजीराव खाडे हे उमेदवार अपक्ष लढणार आहेत अशी माहिती सध्या समोर येते. तर अजून काय सांगाल याबद्दल? त्यांच्याबद्दल त्यांनी बघायला गेलं तर मग आपल्या बरेचसेच सामान्य प्रश्नांची, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना खरंच जाण आहे, म्हणून आम्हाला उमेदवार त्यांनी पाहिजे. मग खरं तर सध्या वातावरण निर्मिती अशी झालेली आहे, 3 पक्षांनी दोन्हीकडे 3 पक्ष एकत्र आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. महायुती आहे, महाविकास आघाडी आहे. तर आता महायुतीकडून उमेदवार अजून निश्चित झालेला नाही आणि महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा त्यांना उमेदवारी निश्चित झालेली, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आता त्यांना उमेदवारी निश्चित झाली असली तर ठीक आहे, त्यांचा सन्मानच आहे, पण आम्हाला बाजीराव खाडीसारखा उमेदवार तरुण पाहिजे. धन्यवाद. पाटील. काय वाटते वातावरण कसं आहे? वातावरण नेहमी म्हणजे जे 40 वर्ष आहे तेच आहे. 40 वर्षात कोण खासदार आला तरी त्यानं काय म्हणजे खेडेगावात त्यानं रिलेशनशिप अशी काय केलेलीच नाही. 40 वर्ष झालं आम्हाला अनुभव आहे, आम्ही मतदान करतोय. पण 30-40 वर्षात कुठलाही खासदार रेग्युलर त्या गावागावात जाऊन मी निधी दिलाय म्हणून सांगितले असं कुठलंही गाव नसेल माझ्या मते जिल्ह्यातलं. पण खरं तर कोल्हापूर आणि बऱ्याच ठिकाणी निधीचे बोर्ड लावलेले बघताय आपण. मग ते कुणाच्या माध्यमातून येतात आणि कसे येतात ते मी कधी बघितलं नाही. पण त्या खासदार म्हणून जे मतं मागायतात त्यांनी कधी तोंडच दाखवायला नाही इकडं या गावातनी. मग जर निधी देत असतील तर तुम्ही कधीतरी येऊन तरी जायला पाहिजे. तुम्ही ह्या गावाला आज 1 कोटी दिला आहे, 2 कोटी दिल्यात, हां साधला पाहिजे. आम्ही कधी 5-5 वर्षानंतरच खासदार बघितला आहे, परत इलेक्शन आल्यानंतर. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात एकंदरीत चाललेलं आहे सगळं. पक्ष बदली होते, चिन्ह गोठवली जातात, पक्ष फोडाफोडी होते. हे योग्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? ते काय योग्य नाही आहे, पण म्हणजे आता जे चाललं आहे हे टोटली बंद व्हायला पाहिजे. म्हणजे जे कोण सत्तेत आहे त्याचीच वंशावळ सत्तेत येते. सामान्य माणसाला चान्सच नाही. पैशाच्या जीवावर सगळं राजकारण चाललेलं आहे. खरं तर 2 मोठे उमेदवार सध्या रिंगणात आहेत, चर्चेत आहेत आपण असं म्हणूया. महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झालेली आणि महायुती जी आहे त्या उमेदवारांबाबत अजून संभ्रमावस्था आहे. एकीकडं समरजित सिंह गाडगे आणि एकीकडं संजय मंडलिक यांच्यातला दोन्हीपैकी एक उमेदवार येण्याच्या ह्याच्यामध्ये आहे.
तर तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं सर्वसामान्य उमेदवार, तर तसा कोणी उमेदवार तुमच्या डोक्यात आहे का, डोळ्यात आहे का? आमच्या म्हणजे त्या तिन्हीपैकी पण साधारण घरातला कोणी नाही आहे. मग आता या संबंधितला जर बदल झाला तर पुढच्या काय अपेक्षा असतील आपल्या? सर्वसामान्य माणूस कोण असेल तर आता 3-4 वर्ष झालं बाजीराव खाडे आहेत आणि त्यासनी चांगली जाण आहे म्हणजे सामाजिक कार्याची. तिने जो पूर आमच्या भागात येतो त्यासाठी जो पुलाचे रुंदीकरण किंवा पूल मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा खाली व्हावा म्हणून तिने आंदोलन केलं, ते सक्सेस झालं. आणि कारखान्याच्या माध्यमातून ऊस दरासाठी तरी ते कायमच झगडत असतात आणि सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे आणि त्यासनी काँग्रेसनं तिकीट द्यावं असं माझं तरी मत आहे. खरं तर काँग्रेसची उमेदवारी आता निश्चित झालेली आहे आणि माहिती अशी मिळते की बाजीराव खाडे सध्या अपक्ष उभारणार आहेत. तर दोन्हीकडं मोठे मोठे पक्ष असताना तर तितकी ताकद लागेल का सर्वसामान्यांच्याकडून, काय वाटतं? ताकद 100% लागणार आहे आणि जनतेला कळालेलं आहे की ह्या लोकांनी मतदान देऊन आपण कितपत चूक केलेली आहे आणि सामान्य माणूसच खासदार पाहिजे तरच आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं भलं होईल. तर खरं तर ह्याच्या आज जो ग्राउंड रिपोर्ट आम्ही या पाडळी खुर्द ठिकाणी घेतोय, ह्याच्या आधीचा ग्राउंड रिपोर्ट आम्ही खोपिरे या ठिकाणी घेतला होता आणि सगळीकडूनच एक मत सगळ्यांचं एक येतं आहे की सर्वसामान्य उमेदवार आणि सर्वसामान्य खासदार पाहिजे. तुम्ही फार पूर्वीपासूनचा काळ बघितलेला आहे, तो पूर्वीचं कोल्हापूर आणि आत्ताचं कोल्हापूर काय फरक जाणवतं का आपल्याला? जाणवते की आता पहिल्यापेक्षा आता चांगला आहे. म्हणजे आता रोड बिरो इकडे तिकडे सगळं केल्यात हो. फुलं बिलं आता बाजारावर काढण्याने फुला बिला उंची वाढवली, म्हणजे सुरक्षित करायला जाऊ ना हो. म्हणजे असं दिसतंय की ते कोणत्याही पदावरती नसताना किंवा कुठल्याही सत्तेत नसताना त्यांनी इथं रस्ता आणि पुलाची कामं केलेली आहेत, आंदोलन केलेलं आहेत, असं या ठिकाणी चित्र दिसतंय. माणूसच चांगला आहे हो. त्याच्यामुळे सगळे आता इथली मतदार बरंच त्याला असणार आहे आणि चांगला आहे माणूस, ह्या भागात तर चांगला आहे. राजकारणाने आत्ता जे निवडणूक आहे, आत्ताचं राजकारण काय फरक आहे? फरक आहे इथं आहेच की. पूर्वीचं राजकारण असलं तर एवढं नव्हतं. आता राजकारण नुसतं हे तुमच्या पैशावर याच्यावर चाललं आहे. आता ही माणसं प्रामाणिकपणाला कोणी विचारत नाही. तेव्हा ही प्रामाणिक आता ही माणसं तुम्ही म्हणता ही माणसं प्रामाणिक आहेत हो. खरं तर पूर्वीच्या निवडणुका या विकासाच्या आधारे व्हायच्या, आत्ता कोणत्या आधारे वाटतात, काय वाटतं? आता असलं तरी सुद्धा नुसती आपसारखी आहेत सगळी. पूर्वी एकदम होती ते काहीतरी करत होती. हे आता निवडून आलं की ते लगेच इसका येतं, त्याच्यात जात करत विकास करत नाहीत. आणि विकास कुठंतरी हरवला आहे बरेच वर्ष झालं असं वाटतंय का? हरवला आला, बरेच वर्ष हरवला आहे आणि काही करत नाही तो. नुसतं बोलून जातात, निवडून येतात, पण नुसतं आपलं किस्सा भरत बसतात, बाकीचं काही करत नाहीत. रिपीट करतो, एकंदरीत राजकारण हे सगळं जे चाललं आहे, राजाविरुद्ध राजा उभं करणं वगैरे, हे योग्य आहे का, काय वाटतं? नाही, चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. राजकारण टोटली ही गलिच्छ झालेलं आहे. राजकारण पूर्वीसारखं राजकारण राहिलं नाही. सगळा स्वार्थ आणि आपला फायदा हे चाललं आहे राजकारणात. त्यांना समाजाचं किंवा तरुणांचं काय पडलेलं नाही राजकीय नेत्यांना. देशात जरी आता सध्या भाजपचं सरकार असलं तर पुढं कोणाचं सरकार पाहिजे आपल्याला, काय वाटतं? भाजपवर आम्ही विश्वास ठेवून सरकार आम्ही निवडून दिलं होतं. भाजपकडनं भरपूर अपेक्षा होते लोकांच्या, पण ते भाजपनं काही पूर्ण केल्या नाहीत. आता पुन्हा काँग्रेस. मग काय काय अपेक्षा आहेत, काय सांगा? हेच डेव्हलपमेंट, तरुणांना रोजगार, वेगवेगळे उद्योगधंदे आले पाहिजे होते, किंवा महागाईचा प्रश्न. तुम्ही भ्रष्टाचारी म्हणून लोक हे करून आला, परत त्यांनाच तुम्ही सत्तेत घेऊन परत सत्ता करायला चालवायला आला आहे. हे अपेक्षित नव्हतं ना जनतेला. मग कोल्हापुरात एकंदरीत म्हणजे पक्षाचं राजकारण, पक्षावरती निवडणूक लढवली जाते का आणि कुठल्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते, काय वाटतं? पक्षावरच अवलंबून असतं, पक्षावर आणि तिथल्या स्थानिक नेत्यावर निवडणूक अवलंबून. सुरुवातीच्या काळात तुम्ही ज्यावेळी मतदान सुरू केलं करायला तुमच्या तरुणपणी, त्यावेळेच्या आणि आता वेळेच्या निवडणुकीमध्ये काय फरक जाणवतो का? भरपूर फरक आहे. आम्ही इथून पाठीमागे काँग्रेसला मतदान करत होतो, पण मधल्या काळात BJPनं काही आश्वासनं दिलीत आणि त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही एक बदल करूया म्हणून हे करून त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांना सत्तेमध्ये पाठवलं, पण त्यांनी पूर्णपणे विश्वासघात केलेला आहे भाजपने. नमस्कार. मला सांगा की सध्या बंटी पाटील काँग्रेसचे, त्यांच्याकडून सध्या शाहू महाराजांना उमेदवारीसाठी प्रयत्न करण्यात आला आणि शाहू महाराजांना उमेदवारी मिळाली. काय वाटतं पुढं काय होईल? उमेदवारी आता वैयक्तिक बोलायला गेलं तर शाहू महाराज हे काँग्रेसचे उमेदवार झाले. काँग्रेस, भाजप, शिवसेना ह्या पक्षांनी राजकारणात काही इंटरेस्ट टाकला नाही. राजकारणाचा चोथा केला अक्षरशः.
त्यांना कामाशी देणं घेणं नाही, फक्त सत्तेशी मतलबी. आणि हे सत्तेशी मतलबी असणाऱ्या लोकांना सत्तेवरनं बाजूला करायला पाहिजे. त्यासाठी सामान्य वर्गातून एखादा उमेदवार असा प्रत्येक मतदारसंघातून, फक्त आमच्याच नाही प्रत्येक मतदारसंघातून, ज्यांना शेतकऱ्यांची कळकळ आहे, आपल्या लोकांच्या जनसेवेची ज्यांना आवड आहे, अशा लोकांनाच आपण निवडून द्या पाहिजे. कारण जे मोठमोठे नेते आहेत, मोठमोठे पक्ष आहेत, त्या पक्षांनी सगळ्या लोकांना भूलभुलैया केलेला आहे, फसवणूक केलेली आहे. त्यांनी कार्य न करता फक्त सत्तेसाठी काही अशा पद्धतीनं एक मालिका होती, तो संग्राम म्हणायचा तुमच्यासाठी काय पण, तसं या लोकांनी सत्तेसाठी काय पण हेच ब्रीद ठेवून काम चालू केलेलं. काम म्हणजे ह्याचं कार्य काय, विधायक कामं हे बाजूला जायचं. काय काय प्रश्न आता तुम्हाला सध्या? काहीच त्यांनी काहीच केलेलं नाही. पण जी आश्वासनं दिली कुठलीच पूर्तता झालेली नाही. फक्त सत्ता केंद्रितच त्यांचं राजकारण चाललं आहे. आज या पक्षातनं त्या पक्षात. खरं तर आता बऱ्याच पक्षांकडून निधी आणल्याचे मोठे मोठे पोस्टर लावण्यात आलेले आहेत, त्याबद्दल काय वाटते? निधी तर आणला असं ते म्हणतात. नाही, निधी आणला म्हणजे त्यांनी काही उपकार कोणावर केले नाहीत. त्यांनी काय पदरचे पैसे घालून कोणी निधी आणला म्हणजे आमचंच पैसे आमच्यासाठी खर्च करायचे आहेत. त्यांनी मी निधी आणला आणि ह्याला लावला त्यासाठी कुणीही त्याचा गवगवा करण्यात काय अर्थ नाही. स्वतः म्हणजे जे करायचं आहे, आमचं अपेक्षा काय आहे पक्षाकडून, शेतकरी, मी स्वतः शेतकरी आहे, शेतकऱ्यांची अपेक्षा काय, शेतकऱ्यांच्या मालाला, उत्पादनाला रास्त भाव मिळावा. तुम्ही ते सोडून बाकीचे सगळं करायला लागला आहे. माल उत्पादन झालं की त्या मालाचा दर पाडायचा आणि नंतर तोच माल बाहेरून आयात करायचा, इथं वाढवायचं, साठा करून ठेवायचा. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. आणि शेतकऱ्यांना जर रास्त भाव दिला, मग तो कोणताही पक्ष असून दे, तर रास्त भाव दिला तर शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा आता ते PM योजना वगैरे याची काहीही गरज नाही. तुकडे टाकून देण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या मालाला रास्त भाव द्या, अशी माझी एक इच्छा आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांची सुद्धा हीच इच्छा आहे. त्यामुळं पक्ष हे राजकारण बाजूला ठेवून फक्त लोकांना जनतेतनं जनता कशी सुधारेल इकडे लक्ष देणारा नेता आवडेल, कोणताही असू दे. सर्वसामान्य आणि शेतकरी तुम्ही ज्या पद्धतीने उल्लेख केलात, सध्या बाजीराव खाडे अपक्ष उमेदवारी लढवण्याच्या तयारीत आहेत, जे की राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं की आम्ही अपक्ष उभारल्यावरती निवडून येतील का? नाही, मी पहिल्यांदा एक सांगतो, बाजीराव खाडे राष्ट्रीय सचिव आहेत काँग्रेसचे, ही आणि आमच्या भागातले ते आहेत. त्यामुळं आम्हाला त्यांचा अभिमान वाटायला पाहिजे. कारण चव्हाणसाहेब होते, त्यांच्यानंतर आता बाजीराव खाडे आहे. म्हणजे सहजासहजी हे पद कोणाला मिळत नाही, पण त्यांना मिळालं आहे. त्यांच्या एकनिष्ठपणाचं किंवा तळमळीचं ते फळ म्हणून त्यांना मिळालं आहे. आणि बाजीराव खाडेंच्याबद्दल वैयक्तिक बोलायचं झालं तर मी मगाशी काय उल्लेख केला, जनतेसाठी झटणारा नेता पाहिजे. आणि बाजीराव खाडे आता पूरग्रस्तांचं आंदोलन असून दे, का तर आपल्या लोकांचं नुकसान होतं आहे पुरामुळं आणि सरकारकडे लक्ष देत नाही, म्हणून त्यांनी उपोषण करायचं किंवा भागवार सगळ्यांना भेटीगाठी घेऊन जागृत केलं. आणि ऊस दराबद्दल असून दे आणि कशाबद्दल शेतकऱ्यांना जागृत करायचं, त्यांचा हक्क त्यांना मिळवून द्यायचा, हे यासाठी त्यांची नेहमी तळमळ असते. आणि असे बाजीराव खाडेसारखे प्रत्येक उमेदवार प्रत्येक भागात म्हणजे मतदारसंघात मिळावेत अशी एक आमची अपेक्षा आहे. असं झालं तरच नवीन क्रांती होऊन कुठं तर लोकांचं राज्य येईल असं मला वाटते. आता लोकशाही राहिलेली नाही आणि लोकशाही जर टिकवायची झाली तर खरोखरच बाजीराव खाडेसारख्या फक्त आमच्याच मतदारसंघात नाही, प्रत्येक मतदारसंघातून अशा सामान्य उमेदवाराचे, का तर बाजीराव खाडे सामान्य तळागाळातनं वर गेलेला माणूस आहे. आणि अशा उमेदवारांची लोकांनी, अशा उमेदवारांना निवडून, मग ते अपक्ष असो किंवा पक्षाचे उमेदवार असो, त्यांच्याबद्दल विचार करायला काय हरकत नाही. आणि त्यांना खरोखर अशा तळमळीच्या म्हणजे कार्यकर्त्याला, उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे. तरच आपल्या या शेतकऱ्यांच्यासाठी किंवा सामान्य लोकांसाठी चांगले दिवस येतील. तर गटातटाचं राजकारण आणि पक्षाचं राजकारण आहे, ह्याच्यामध्ये कुठेतरी सच्चा कार्यकर्ता किंवा व्यवस्थित तळमळीनं काम करणारे जे उमेदवार आहेत ते मागं राहतात असं वाटतंय का? 100%. अहो, बाजीराव खाडे आता राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते असताना त्यांना उमेदवारी डावलून मोठ्या माणसांना उमेदवारी दिली जाते. आता मी त्यांचं नाव घेत नाही, पण अशा लोकांना जर उमेदवारी दिली तर लोकांच्या समस्या त्यांनी पण त्या भोगलेल्या आहेत आणि त्या समस्यांचं निराकरण करायसाठी, सोडवणूक करायसाठी ते झटणारे आहेत. त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता कार्य चालू केलेलं आहे.
कुठलाही निधी नाही, कुठलंही सामान्य माणूस सामान्य जनतेसाठी काम करणार आहे. आणि असा तळमळीचा कार्यकर्ता असला तर लोकांनी खरोखरच त्यांना डोक्यावर घेतलं पाहिजे. धन्यवाद.